ये पहली गेंद हल्के हाथों से देवेंद्र ने जरूर खेला है। हॅलो, नुकताच पार पडलेल्या सामन्याचा सामनावीराचं पारितोषिक आपण इथे जाहीर करणार आहोत। त्या सामन्यामध्ये अफलातून गोलंदाजी केली, अर्थात 6 निर्धाव चेंडू टाकून मेडन ओव्हर प्लस 3 महत्त्वाचे फलंदाज बाद केले, असे जबरदस्त गोलंदाजी करणारा ठरतोय या सामन्याचा सामनावीर वन अँड ओनली बाला गिजे। मित्रांनो, एक पर्वणी तुमच्यासाठी सुद्धा आहे, प्रेक्षकांनो तुमच्यासाठी सुद्धा आहे, तर सर्वांनी तयार राहायचं आहे। आईवा कॅश साठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावलं गेलं आहे। सो आपण बाउंड्री लाईनचा सगळ्यांनी ताबा घ्यायचा आहे। पारितोषिक लावलंय ते म्हणजे आहेत आणि पहिली आईवा कॅच जो पकडेल त्याच्यासाठी हा इनाम लावण्यात आला आहे। सो 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पहिली आईवा कॅच। वळूयात मैदानाकडे। यश ऑन स्ट्राइक असेल, स्कूप खेळलाय, वन बाउन्स स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू वन बाउन्स चौकारामध्ये तब्दील होतोय। एका पण राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मात्र पॉइंटच्या मधून काढण्याचा प्रयत्न यशचा होता, परंतु प्रयत्न फसलाय। चेंडूचा आणि बॅटचा कोणता संपर्क मित्रांनो आपल्याला झालेला दिसत नाहीये। चेंडू निर्धाव येतोय। वळूयात पुढील चेंडूकडे आपण। यावेळी यश कोणता फटका आपल्या पेटारातून काढेल पाहणं गरजेचं असेल। स्लोवर वन चेंडू होता, चकवण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रथमेशचा यावेळी फलंदाजासाठी पाहायला मिळतोय आपल्याला। निर्धाव चेंडू जरूर आला होता, परंतु यष्टीरक्षकाने चेंडू अडवण्यात चूक केली आहे। वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन टू संस्कृत 11 वाडगाव। उद्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देईन। प्रथमेश 1 मिनिट थांबवतो, तुला क्षमा व्यक्त करतो। या सामन्याचा सामनावीर ठरतोय, जबरदस्त गोलंदाजी केली, अर्थात 6 निर्धाव चेंडू फेकले आणि या 6 निर्धाव चेंडूंमध्ये 3 महत्त्वाचे बळी घेतले, अशी अतिशय सुंदर व अफलातून आउटस्टँडिंग गोलंदाजी करणारा अर्थात बाला गिजे, रुपेश गिजे। तर मी नम्र विनंती करेन, तर मी उपतालुका प्रमुख सन्माननीय गणेश पाटील यांना नम्र विनंती करेन की या गुणी खेळाडूचं आपण पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करायचा आहे। नक्कीच बाला गिजे इथे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत। हॅलो, या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने मी नसून आर्यन भाईजे खरा दावेदार आहे। नक्कीच आपला मनाचा मोठेपणा की असं बालाला वाटलं की माझ्यापेक्षा चांगली गोलंदाजी त्यांनी केली। बॅटिंग हा 2 षटकार महत्वाचे होते। ओके ओके। सो गिजे तब्बल 500 रुपयाचं दोघांना पारितोषिक आहे। 500 एकूण 1000 रुपयाचं दोघांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे। एक क्रिकेट प्रेमी क्रिकेट वेडा संस्कृत वेंगुर्लेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपये, दोघांना 500 रुपये पारितोषिक आहे। दोघांचं अभिनंदन। पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार। धन्यवाद सुभाष दादा। वळूयात मैदानाकडे। मित्रांनो, नक्कीच चांगली फलंदाजी केली, क्षमा व्यक्त करतो जरा। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। वळूयात मैदानाकडे मित्रांनो। खोलवर चेंडू होता, अगदी खोदून काढलाय। वन बाउन्स टू बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय। फेकी होत नाहीये तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती येते मित्रांनो। एका धावेने धावफलक योगेश जाऊन पोहोचले, ते म्हणजे 13 धावा धावफलकावरती लागले आहेत। षटक क्रमांक
दुसरं प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय षटक हाताळतोय तो म्हणजेच गोलंदाज ऋतिक. यावेळी चेंडू ओर पिच होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न देवेंद्रचा, प्रयत्न फसलाय. यासाठी चेंडू निर्धावालाय. ऋतिकची अतुलनीय गोलंदाजी यावेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. वळूयात मैदानाकडे आपण. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. अंपायरजींनी दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला कळवलं आहे की हा चेंडू मात्र वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च होईल. वळूयात पुढील चेंडू. ज्यावेळी गोलंदाज स्क्वेअर किंवा नो चेंडू टाकतो त्याला नक्कीच पुढील चेंडू टाकण्यास मेहनत घ्यावी लागते. यावेळी ओर पिच चेंडू वरती काऊ कॉर्नरच्या वरून देवेंद्र थळेच्या बॅटमधून येतोय एक मोठा फटका, सीमा रेषा पार षटकार. कॅच साठी पहिल्या आयवा कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो लावलं गेलंय बंटी पाटील कडून. सो मैदानाकडे वळूयात आपण. धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे ती म्हणजेच 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढील चेंडू शॉर्ट चेंडू होता, हलक्या बातने नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा होता, प्रयत्न फसला होता जरूर. क्षेत्ररक्षक तेथे तैनात नसल्याचा फायदा यावेळी मात्र दोन्ही फलंदाजांना उठवता आलाय आणि 2 धावा धाव फलकावरती अगदी यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांनी धावून आणल्या आहेत. धाव संख्येचा आलेख यावेळी मात्र उंचावताना आपल्याला दिसतोय. धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 22च्या घरामध्ये. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जर आपण पाहायला गेलं तर हे 2 सलामीला आलेले सलामीवीर यावेळी मात्र चांगली झुंज देताना पाहत आहेत. यावेळी बॅकफुटला जाऊन डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळला गेलाय. अंपायरजींकडे नक्कीच आमचं लक्ष राहील. वन बाउंस सीमा रेषा पार चौकारी. नक्की जर आपण देवेंद्रकडे पाहिलं असेल तर देवेंद्र हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि मागील काही कालावधीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर त्याचा परफॉर्मन्स तितका साजेसा असा होत नव्हता. अगदी सगळीकडून त्याला बोलणं ऐकायला लागत होतं, परंतु यश वेळे कर्णधाराने त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी टाकली आणि सकाळपासून जर आपण त्याची कामगिरी पाहिली असेल तर आपल्या संघासाठी ती उल्लेखनीय कामगिरी त्याने यावेळी करून दाखवली आहे. धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे जितू दादा 26 आणि षटक क्रमांक 3 साठी मी तुझ्याकडे नक्कीच येईन. ओर टू जितू दादा. धन्यवाद प्रथमेश. पहिल्या चेंडूवर आपण बघतोय प्रहार केलाय यशने. इथे मात्र चेंडू सीमा पार होतोय. यशच्या बॅटवर हा एक चौकार. डीजे पहिल्या चेंडूवर तर लॉंग ऑनच्या वरून एक चौकार पाहायला मिळाला. यावेळी रोहितचा पुढील चेंडू. या चेंडूवरती सुद्धा हल्ला चढवलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून हा एक षटकार. 6 धावांसाठी. कमॉन डीजे. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू पंच हात पाहिला होता की हा एक स्क्वेअर चेंडू. एक अवांतर धाव इथे लिखित केली जातोय. प्रेशर येते गोलंदाजावर. धाव संख्या पोहोचते बिनबाद 37. मित्रांनो 500 रुपयाचं पारितोषिक आहे आयवा कॅच साठी, याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू जितू मात्रे. यावेळी सुद्धा त्याच प्रकारे स्क्वेअर चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. ज्या प्रकारे फलंदाजी चालली प्रथमेश बघतोय देवेच्या बॅट मधून आणि यशच्या बॅट मधून आज फटकेबाजी होतोय. गोलंदाजावर प्रेशर येतोय. इथे सुद्धा स्क्वेअर चेंडू. एक अवंतर रूपाने धाव इथे लिखित केली जाते. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचते 38.
बिनबाद 38 तिसरं षटक चालू असताना प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी सुद्धा बघतोय आपण चेंडू यष्टकीच्या हातामध्ये येत नाही. पुन्हा स्वेरचे हॅट्रिक होते इथे मात्र 1+1 अशा 2 धावा जमा होतात. धावसंख्या 40. तर आजच्या दिवसातील दुसरी वाईटची हॅट्रिक असेल तर धावसंख्या पोहोचते बिनबाद 40. काय फलंदाजी होतोय. या प्रकारे मागचा सामना बघितला संस्कृत 11 वाडगाव ह्या संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, तुफानी गोलंदाजी. रुपेश किजय, निनाद सर्वच गोलंदाज चांगली गोलंदाजी केली. यावेळी मात्र देवेन फलंदाजीसाठी येतोय, स्ट्राईक साठी येतोय. गोलंदाज असेल रोहित. राईट आर्म ओव्हर विकेट गोलंदाजी करतो रोहित देवेंसाठी. यावेळी मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने विडकावतोय, परंतु तिथे चांगले क्षेत्ररक्षण होतोय. एकाच धावार समाधान लागतोय. 1 धावेने धावसंख्येत वाढ होतोय. तर यावेळी मात्र थर्ड अंपायरला हा रिव्ह्यू मागतात की हा चेंडूसाठी बघूया पंचांचा इशारा काय येतोय. मी थर्ड अंपायरला विनंती करतोय की आपण यायचंय. हॅलो, आपलं तिसरे पंच हॅलो. नक्कीच आपण पाहतोय एक जबरदस्त भव्य दिव्य स्पर्धा. आमदार श्री महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रयत्नातून खंडाळे पंचकृषी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेसाठी तमाम सहकाऱ्यांनी मदत केली, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर हा 2 चेंडू एक आणखी धाव जमा करायला लागेल. अशा 2 धावा जमा होतात. पुन्हा हा एक फ्री हिट. 42 धावा तर आहेत. आता मात्र फ्री हिट यशसाठी असेल. अशा प्रकारे फ्री हिटचा फायदा उठवते बघायचा. यावेळी मात्र डिस्क्वेअर लेगच्यावर हा मराठा शॉट ठोकतोय यश वेळे. कमोन तर यावेळी मात्र पुन्हा रोहित तयार होते गोलंदाजी. अतिशय महागडं षटक. मागच्या सामन्यात सुद्धा महागडं षटक होतं. यावेळी सरळ बॅटिंग, सरळ शॉट मात्र हा जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र 6 धावा तर नक्कीच जमा होतात. कमॉन डीजे. काय फटका. डीप स्क्वेअरला हा चौकार. आज यश थांबण्याचंच नाव घेत नाही. कमॉन डीजे. डीजे आज चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. आज सह्याद्री वेशवी मार्फत धावसंख्या 58 होती. यावेळी मात्र चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज जातोय मिडवन क्षेत्रामध्ये जातोय झेल पकडण्यासाठी. बराच उशीर होतोय परंतु यश बाद होतोय. कमॉन डीजे. झाला यश बाद होतोय परंतु धावा रोखण्यात अपयश आहे. ते कार्तिक 11 खंडाळे संघाला अखेरचे षटक असेल. शरद वेळ घेऊन येतोय. बघूया अखेरच्या षटकासाठी मी देतोय, आमंत्रित करतोय प्रथमेश याला. तो दोस्तों ये मुकाबला देख रहे हैं, शायद आज के दिन का ये आखिरी मुकाबला रहेगा.
और अब तक तो 3 ओवर के बाद 58 तो स्कोर बोर्ड पे लग चुका है। आखिरी ओवर लेके आए हैं शरद वेले। इस बार देवेंद्र ने सीधे बल्ले से खेला है, से ड्राइव सीधा छक्के में तब्दील। व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग बाय देवेंद्र। तो दोस्तों फिलहाल तो बोलबाला यहां मैदान के ऊपर हमें देखने को मिला है यश के बाद देवेंद्र का। देवेंद्र ने पहले ही गेंद पे छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए हैं। अगर कोई भी फैंस आयवा कैच के लिए यहां पारितोषिक लगाया है। फंबल हुए थे यहां बंडू काका, परंतु पीछे से आके फील्डर ने अच्छी कोशिश की और 2 रन बचाए अपने टीम के लिए। इस 2 रनों के बदौलत स्कोर चला है जीतू दादा। अगर देखा जाए तो 66 रन ऑन स्कोर बोर्ड। आयवा कैच के लिए 500 रुपए का इनाम रखा है। अगर कोई सिंगल आदमी इस कैच को लपकाता है तो उसके लिए ये 500 रुपए का इनाम है। ये परफेक्ट यॉर्क गेंद सही ठिकाने पे जाके गिरी थी, हालांकि डॉट गेंद गुजरती हुई है। कमबैक तो अच्छा किया है तीसरी गेंद पे, परंतु क्या ये कमबैक जारी रहेगा या आने वाली अगली गेंद पे देवेंद्र बड़ा शॉट लगाने में ये ऑफ स्टिक के बाहर थोड़े से हड़बड़ा गए शरद वेले। हालांकि अगर जीतू दादा देखा जाए तो शरद वेले के पास अनुभव की कोई कमी नहीं है, फिर भी अपनी अनुभव के बलबूते पे एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन जरूर किया है। अगली गेंद ये लेग स्टिक के बाहर वापिस एक बार अंपायर जी को हाथ खोलने का मौका मिला और शाहरुख खान स्टाइल में कहते हुए ये वाइड गेंद है, एक्स्ट्रा के रूप में एक और रन जोड़ी जाएगी। अब तक तो बैक टू बैक 2 वाइड डाल चुके हैं। आज के दिन में 2 बार ये हुआ है वाइड की हैट्रिक। शरद वेले वापिस एक बार करेंगे क्या? वापिस एक बार शरद के नाम हुई वाइड की हैट्रिक। जिस प्रकार अध्यक्ष जी हमने सुबह से अब तक मुकाबले देखे हैं ना, 3 बार आज के दिन में हुआ है। 3 बार हमने देखा है छक्कों की हैट्रिक लगते हुए, चौकों की हैट्रिक लगते हुए, विकेटों की हैट्रिक लगते हुए, परंतु पहली बार देखा होगा कि वाइड की हैट्रिक। अगली गेंद यो में साहिब डंडा उखाड़ दिया है देवेंद्र का, अपना अनुभव यहां दिखाते हुए। और चला है 69 रन 2 विकेट के नुकसान पे। अब तक तो देखा जाए दोस्तों तो बल्लेबाजी काफी अच्छी हुई है। हालांकि ये समय संध्या का है और इस समय इस शाम में अगर इतना स्कोर हुआ है तो मजा आएगा दोस्तों सेकंड इनिंग में भी। यह हवा में गेंद जरूर है, शॉर्ट मिड ऑफ की रीजन में गेंद ट्रेवल होती हुई जब तक फील्ड करके थ्रो नहीं किया जाता तब तक 2 रन आसानी से दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर चला है 71 रन 2 विकेट के नुकसान पे। आखिरी ओवर जारी है दोस्तों। आखिरी ओवर के कुछ गेंदें आनी अभी भी शेष है। राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद ये यॉर्क जरूर थी, हेलीकॉप्टर मारने का प्रयास असफल रहे, रन आउट के रूप में यहां बैक टू द पवेलियन होना पड़ेगा।
विश्वी यांनी 71 धावा असा मोठा डोंगर जमा केलाय कार्तिक 11 खंडाळा संघासमोर. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कार्तिक 11 खंडाळा संघाला, म्हणजे 18ची सरासरी राखायची आहे. ही सरासरी कशा प्रकारे राखण्यात अमोलचा संघ इथे यशस्वी होतो की बघायचं आहे. ज्या प्रकारे बघितलं आपण यश 38 धावांची योगदान दिले, देवेंद्रने 22 धावांची अशी सलामी दिली होती. याच दोघांच्या जीवावरती 71 धावा जमा झाला आणि 72 धावा समोर आहेत. तर पहिला षटक घेऊन येतोय राईट आर्म राऊंड विकेटसाठी यश वेळेला येतोय, समोर असेल अमोल. बघितलं 72 धावा खूप आहेत, परंतु अमोल सारखा फलंदाज खेळत असताना यावेळी मात्र पहिला चेंडू आपण बघतोय, पहिल्या चेंडूवर कट करण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूची निर्धावची सांगता करतो यश. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. तर हा सामना विजयी व्हायचा असेल तर अमोलकडे ती कॅपॅसिटी आहे, कारण अमोल षटकार चौकार हा खूप मारत असतो. अशा कितीतरी सामन्यांमध्ये त्यांनी पॉवर प्लेमध्ये षटकार बरेचसे मारले, 3-3 4-4 षटकार सुद्धा त्याने आपल्या बॅटमधून मारलेले आहेत. यावेळी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, यावेळी पंचांचा इशारा येतो हा एक बिमार, त्याच्यामुळे हा नो चेंडू घोषित केला गेला. एक धाव अवंत रूपाने तसाच फ्री हिट. इथे म्हणजे आम तो आम आणि गुटले का दाम अशा प्रकारे जसे यासी सर सांगतात त्याच प्रकारे आता कार्तिक खंडाळ्यासाठी अमोलसाठी एक मेजवानी आली. बघूया या मेजवानीचा कसा फायदा उठवतो तो बघायचा आहे. यावेळी पुन्हा यश तयार होतोय, फ्री हिटचा चेंडू असेल राईट अप राऊंड विकेट गोलंदाजीसाठी उजव्या हाताचा. यावेळी मात्र यॉर्कर सुरुवात चेंडू होता, विडवान क्षेत्रामध्ये जातोय, कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. एक सुरेख चेंडूची सांगता करतोय. अशा प्रकारे धाव फलकावरती बिनबाद एक अशी धावसंख्या अद्यापपर्यंत जमा आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना 72 धावांचा पाठलाग करत असताना कार्तिक खंडाळा संघ. यावेळी पुन्हा यश गोलंदाजी मार्गवर तयार होतोय फलंदाजीला. अमोल घराच्या बॅट मधून काय फटका, डेप स्क्वेअर लेगच्या वरून हा मला अमोलने सुरुवात तर केली षटकार आणि बघूया पुढील चेंडू याचा कसा कमबॅक करतोय अमोल साठी तो बघायचा आहे. यावेळी सुद्धा आखूड टपक्याचा चेंडू होता, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातो 4 धावांसाठी. कमॉन धन्यवाद डीजे. जोपर्यंत या मैदान कारल्याचा वाघ आहे तोपर्यंत या सामन्याचं काय चित्र होईल ते सांगता येत नाही. पुन्हा पुढील चेंडू यायचा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय अमोल साठी. यावेळी अमोल काय करतो बघूया, काय फटका आहे डीप पॉइंटच्या वर, हा एक फटका, काय सुरेख चौकार. कमॉन डीजे. काय अमोलनी सुरुवात केली, एक षटकार 2 चौकाराशी अद्यापपर्यंत खेळतोय, पॉवर प्लेचा फायदा उठवतोय. ज्या प्रकारे 2 चौकार आले यावेळी मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी थोडी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया काय पंचांचा इशारा येतोय की हा एक स्क्वेअर चेंडू, अपस्टंपच्या बाहेर चेंडू. पंच इशारा करतात की हा एक स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त रूपाने अवांतर रूपाने धावेत वाढ होतोय, धावसंख्या होती ती 16. 18ची सरासरी प्रथमेश राखायची आहे, परंतु अद्यापर्यंत बघितलं ज्या प्रकारे अमोल फलंदाजी करतोय अद्यापर्यंत सरासरी राखण्यात यशस्वी होतोय. बघूया अखेरपर्यंत अशी सरासरी राखण्यात यशस्वी होतोय का बघायचं. सध्या या चेंडूवर काय पंच निर्णय देतात ते आपल्याला पाहायचंच आहे. पंच निरीक्षण करतात. थर्ड अंपायर कडे पुन्हा एकदा साइड लाईनच्या बाहेर चेंडू पडला की बघायचा आहे. ज्या प्रकारे अमोलने नक्कीच ऑब्जेक्शन घेतलं की हा चेंडू नो म्हणून घोषित करा पंचांचा थर्ड अंपायरच्या रूपाने. स्वतः अध्यक्ष पाहत आहेत की हा चेंडू साइड लाईनच्या बाहेर पडला की काय ते बघायचं आहे. तर रसिक खेळाडू प्रेक्षकांना सुद्धा सर्वांना संधी ऐवा झेलसाठी 500 रुपयाची. दरम्यान पंचांचा इशारा थर्ड अंपायरचा इशारा काय येतोय बघायचा. हा चेंडू नो येतोय का बघायचा आहे, त्याच वेट करतोय.
साईड लाईनच्या बाहेर. यस, दिस इज नो बॉल, फ्री हिट. प्रथमेश या षटकामध्ये आम तो आम कुठले दाम. 2 वेळा मेजवानी अमोलसाठी आली, 1 वेळा संधी सोनं केलं नाही, परंतु यावेळी अमोल काय करतो ते बघायचंय. नो चेंडू म्हणून घ्यायचंय. तर हा मात्र फ्री हिटचा चेंडू. कशा प्रकारे अमोल खेळतो याचा चेंडू बघायचा. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या षटकातील तिसरा चौकार अमोलच्या बॅट मध्ये बघायचंय. दुसऱ्या षटकासाठी मी प्रथमेशला आमंत्रित करतोय. अगर देखा जाए जीतू दादा तो 18 की रिक्वायर्ड रन रेट था और 2 रन आपने ज्यादा निकाले हैं. अगर इस तरह से चलता रहा तो शायद मैच आपके पाले में आ सकता है. और 500 रुपए का इनाम रखा है दोस्तों आइवा कैच के लिए. जो कोई भी दर्शक दीर्घा में कैच को लपकाना चाहता है, 500 रुपए का इनाम कमाना चाहता है, तो आप आइवा कैच के लिए यहां बाउंड्री लाइन का ताबा लीजिएगा. तो अगली ओवर के लिए हम रुक करेंगे. अगला ओवर लेके आए हर्षद. स्ट्राइक पे रहेंगे ऋतिक. इस बार खेलना कहा चाहते थे, गेंद गई कहा. कवर के रीजन में वहां कैच को छोड़ा है फील्डर ने. 1 रन तो लिया है. 1 रन पे संतुष्ट होके स्कोर को धीमी गति से आगे बढ़ाने की कोशिश हुई है बल्लेबाजों की. स्कोर चला है 21 रन बिना 1 विकेट, बिना किसी नुकसान पे. अगर देखा जाए 2 बल्लेबाज ये आखिरी वक्त तक अगर खेलते रहे तो मैच का रुख बदल सकते हैं, मैच को अपने पाले में कर सकते हैं. हर्षद किस प्रकार से गेंदबाजी करेगा दोस्तों ये देखना लाजमी होगा, क्योंकि हवा आपके अपोजिट साइड में बह रही है. ये सीधे बल्ले से, सीधे हाथों से आइवा कैच सागर गायकवाड़ के नाम. व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग बाय अमोल. कम ऑन डीजे. बदौलत अमोल ने करके दिखाया है कि अभी भी हम में दमखम बाकी है. अगर 72 रनों का लक्ष्य हुआ तो क्या हुआ. फुल टॉस है, बल्ले पे सही आई नहीं. कारपेट के सहारे जरूर खेला है. वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में जब तक फील्ड करके थ्रो नहीं किया जाता तब तक 2 रन आसानी से मुकम्मल कर लिए दोनों बल्लेबाजों ने. तो अभी ये आइवा कैच का जो इनाम था वो खत्म हुआ है, क्योंकि 1 कैच के लिए ही था. तो अगर इसके बाद कोई आइवा कैच लेता है और हमारे पास क्लेम करने के लिए आता है तो उसको ठुकराया जाएगा. चलते हैं अगली गेंद के लिए. राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे हर्षद. सामने है अमोल. शॉर्ट गेंद है और लॉन्ग ऑफ के ऊपर से एक और छक्का आता हुआ.
तक तो इन्होंने अच्छा प्रदर्शन किया है। अनादर वंस अगेन आयवा कैच के लिए 500 रुपए का इनाम रखा है। अनादर वंस अगेन नक्कीच बंटी पाटील खंडाळ्याचे धुरुभाई अंबानी आहेत। ये और पिच गेंद हवा में है और लॉन्ग ऑफ के ऊपर से एक बार छक्का आता हुआ। डाल चुका है और 5 गेंदों में 3 छक्के तो हर्षद ने अब तक खाए हैं। कुल मिला के अब तक हर्षद ने 21 रन दिए हैं। अगली आखिरी गेंद शायद रहेगी इस ओवर की और इस आखिरी गेंद पे कितने रन हर्षद खर्च करेगा यह भी देखना लाजमी होगा दोस्तों। अमोल ऑन द फायर हमें यहां दिख रहे हैं। ये फुल टॉस टी डिप मिड विकेट रीजन में कारपेट के सहारे जरूर खेला है। सिंगल जरूर मिलेगी और सिंगल के साथ स्ट्राइक अपने पास रखेंगे दोस्तों। 2 ओवर का खेल हो चुका है। 2 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे लगा है 42 रन। 42 रन अब तक तो स्कोर बोर्ड पे लग चुका है। 72 रनों का लक्ष्य था, मतलब यहां से जीतने के लिए आपको 30 रनों की दरकार है। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 30 रन, मतलब 15 की औसत से हर एक ओवर में रन बनाने होंगे अगर आपको सुपर 12 में पहुंचना है। तो यहां चिट्ठियां बनी हुई है। इस चिट्ठियों में एक का नाम आप दोनों में से किसका आएगा वो इंतजार में है। और मेरी जो 11 कप्तानों से दरख्वास्त है जो भी सुपर 12 में क्वालिफाई हुए हैं उनको विनती है कि आप जल्दी से जल्दी कमेंट्री बॉक्स में यहां आ जाइएगा दोस्तों। तीसरा ओवर के लिए आया है गेंदबाज वल्लभ आया है, अपने जीतू दादा के गांव का है, जीतू दादा के नजदीक का है। सो तीसरे ओवर के लिए मैं जीतू दादा आपके पास आऊंगा। और टू जीतू दादा। धन्यवाद प्रथमेश। 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 42। काय सुरुवात केली, 72 धावांचा पाठलाग करत असताना अमोल आज थांबण्याचं नाव घेत नाही। 4 षटकार आणि 3 चौकारांशी खेळ खेळतो। वल्लभ येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी। इथे बघूया अमोल सामना करणार आहे। पहिल्या चेंडूवर घणाघाती खात आणि मात्र इथं वायडिश लॉंगच्या वरून हा एक षटकार 5वा। करतोय काय फटका होता। यावेळी मात्र वल्लभ कशा प्रकारे कमबॅक करतोय बघायचा। यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू होता। चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करत असताना इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न, मात्र इथे दुसरी धाव काय येतोय पंचांचा इशारा। बाद धावची स्वरूपात बाद होतोय। अशा प्रकारे अमोलची इनिंग समाप्त होतोय। एक आध 2 छक्के एक और आएंगे इस ओवर में, परंतु इस बार रन आउट के रूप में बैक टू द पवेलियन होना पड़ेगा। पहला झटका लगता हुआ कार्तिक 11 खंडाले को। और टू जीतू
केले तुफाने. अमोलची जागा भरून काढायला मनीष येतोय. वल्लभचा पुढील चेंडू राईट अबाउट विकेट गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र मनीष येतोय, फायर करतोय. बघूया चेंडू काय होतोय नक्कीच. पंचांचा इशारा काय होतोय आपल्याला बघायचं आहे. चेंडूवर काय घडलंय काय बिघडलंय आपल्याला बघायचं आहे. यावेळी मात्र स्वयंसेवक कोण आहेत तिथे? हरेश, मंगेश, यस, अंपायरजी. हरेश आणि मंगेश तिथे तैनात आहेत. स्वयंसेवक आहेत, सदस्य आहेत. स्वयंसेवकांनी काय आहे ते योग्य पंचांना सांगा. आमचे उपाध्यक्ष स्वतः आहेत, सदस्य सुद्धा आहेत. मंगेश म्हात्रे, काय निर्णय येतो आपल्याला नक्कीच बघायचं आहे. ज्या प्रकारे फटका होता वायडिश लॉंगॉनच्या वरून फटका मारण्याच्या नादात नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे हजर होता. परंतु ह्या चेंडूवरती काय निर्णय येतोय आपण वाटच पाहत आहोत सर्व. एक फलंदाज बाद अमोल झाला, नंतर मनेशने सुद्धा आलेल्या चेंडूवरती फटका मारला. वायडिश लॉंगॉनच्या वरून एक मोठा फटका वल्लभच्या गोलंदाजीवरती. निर्णय येणं बाकी आहे. षटकार की बाद ते बघायचं आपल्याला. तर रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतला जातोय झेलसाठी, षटकारासाठी. नक्कीच बघूया, पंच स्वतः येतात. परंतु ह्या चेंडूवर पुन्हा एकदा निर्णय काय होतोय आपण बघतोय. तिसऱ्या अंपायर कडे आपण जातोय. हॅलो, स्वतः पंच इथे रिव्ह्यू बघत आहेत, त्यानंतर निर्णय दिला जाईल. जो काही निर्णय योग्य आहे तोच दिला जाईल. दोन्ही संघांनी कोणतीही चिंता करू नका. स्वतः पंच इथे लाईव्ह पाहायला येत आहेत. यस, युअर राईट सुभाष दादा. बिकॉज आपण पाहतोय की टेक्नॉलॉजीने यावेळी टीव्ही अंपायर कडे नक्कीच आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपल्याला आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण ठेवलंय. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की हा षटकार आहे की चौकार आहे. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही. जो निर्णय योग्य आहे तोच मिळेल. यस, इट इज 6. अंपायरजींनी स्क्रीनवरती पाहिलंय आणि त्यांनी डिसिजन दिलंय की हा षटकार आहे. सो डीजे मास्टर, अद्याप विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सर्व सामना जिंकला तर कोणीही आतमध्ये येऊ नये, नाही तर पेनल्टी इथे बसवली जाईल. तर काय फटका होता वायडिश लॉंगॉनच्या वरून, एक थोडा निर्णायक फटका होता. परंतु इथे 6 धावा गणल्या जातात. पुन्हा एकदा वल्लभ गोलंदाजीवर राईट अमोर विकेट गोलंदाजी करतोय मनीष साठी. उजव्या हाताचा बॅटर मनीष. यावेळी मात्र चेंडू थोडा बघतो आपण ऑफ स्टंपच्या बाहेरून जातो. एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. बऱ्याच काळानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली. सामना विजय झाल्यानंतर कोणी आत येऊ नये, नाहीतर पेनलाइज केलं जाईल. हे संघाने नोंद घ्यायची आहे. पुन्हा गोलंदाजी मार्गावर वल्लभ तयार होतोय. राईट अमोर विकेट गोलंदाजीसाठी 8 ते 10 पॉईंटचा रन समोर मनीष नाईक, एक धडाकेबाज फलंदाज दिसतोय उजव्या हाताचा, जो एक षटकारांशी खेळतोय. यावेळी मात्र मारण्याच्या नादात नक्कीच फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अशा प्रकारे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकून धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या ती 1-55. अद्याप विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 7.
7 चेंडू 17. बघूया हा खतरा कोणाला निर्माण करतोय ते बघायचं आहे. यावेळी पुढील चेंडू वल्लभचा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मानेश नाईक. काय फटका हा ऐवा कॅच तर नाहीच नक्की, परंतु 6 धावा नक्की. धन्यवाद डीजे. 6 चेंडूवर 11 धावांची आवश्यकता आहे. काय बघूया काय सामना चाललाय. 3 षटकामध्ये 61 धावा जमा झाल्यात. आकर्षक षटकामध्ये 11 धावा आवश्यक आहेत. बघूया या 11 धावा रोखण्यात सागर गोलंदाज यशस्वी होते का बघायचं आहे. तर माइक्रोफोन आमंत्रित करू प्रथमेशला. तो दोस्तों ये सुपर सैटरडे का ये आखिरी मुकाबला है और ये आखिरी मुकाबले में 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है. पहली गेंद अक्रॉस लाइन खेलने जरूर गए थे, परंतु अंपायर जी ने लेग स्टिक के बाहर वाइड गेंद करार दी है. एक्स्ट्रा के रूप में पहले ही गेंद पे ये रन आई है, मतलब लीगली अब तक कोई भी गेंद हुई नहीं है. चलिए अगली गेंद सागर गुरव के पास. अनुभव बहुत है, अक्रॉस लाइन खेला है, काफी स्क्वायर खेला है, स्क्वायर लेग के ऊपर से छक्का आता हुआ. यहां से जीतने के लिए 5 रनों की जरूरत है, सॉरी 4 रनों की जरूरत है. 5 गेंदे और 4 रन. यह मुकाबला दोस्तों हमें देखने को मिला है कि कार्तिक 11 खंडाला के पक्ष में जाते हुए अगर देखा जाए जीतू दादा, तो जब भी 71 रन बने थे, 72 रनों का लक्ष्य था, एक वक्त ऐसा लगा था कि ये गेम शायद ही सह्याद्री 11 वेशवी के पक्ष में जरूर जाएगा, क्योंकि विकेट तो अमोल की जानी तय थी, परंतु अमोल ने एक अपनी उल्लेखनीय बल्लेबाजी की है यहाँ, और अमोल के चलते हुए मनीष ने 2 छक्के लगाए और उसके उपरांत ऋतिक ने जो कुछ भी बची कुची कसर थी वो जरूर पूरी की है. लॉन्ग ऑन के रीजन में गेंद ट्रैवल होती हुई 1 रन जरूर मिलेगी, 2 रन जरूर मिलेंगे. 2 रन के साथ स्कोर चला है. ये 2 नहीं, ये 3 हुए हैं. हालांकि अब मात्र अपने अपोजिट टीम को लगने लगा है कि ये मैच अपने हाथ से चला गया है, काफी दूर चला गया है. 1 रन की जरूरत है जीतने के लिए. और पिच है और इस गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर से छक्के में तब्दील किया और सुपर 12 में पहुंचने का मौका यहां मिला है कार्तिक 11 खंडाले को. वेल डन, कांग्रेचुलेशन टू ऑल सुपर 12 टीम्स. धन्यवाद प्रथमेश. याला म्हणतात सामना. जबरदस्त तोडफोड फलंदाजी कार्तिक 11 खंडाळे संघाच्या फलंदाजाने केली. जितू म्हात्रेंचा सुद्धा मी येथे आभार व्यक्त करतो की आपण नक्की आपल्या सुट्टीच्या दिवशी आपण आपला वेळ काढून येथे आलात आणि समालोचन करण्याला हातभार लावलात. तर आयोजकांतर्फे मी तुमचा नक्कीच येथे आभार व्यक्त करतोय.